मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेन भासती वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायनी। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपिता बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या महान अशा पर्वामध्ये जेतवन बुद्धविहार सातपूर कॉलनी येथील उपस्थित श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती चित्तामध्ये मंगलमैत्रीची भावना उत्पन्न करतो। आज या मंगलमय प्रसंगी तथागतांच्या श्रेष्ठ अशा सिद्धांताला अनुसरून आपलं मानवी जीवन सुखमय बनावे या श्रेष्ठ अशा उद्देशाने आपण सर्वजण या वर्षावासाच्या कालावधीमध्ये पवित्र असं कुशलकर्म पुण्यकर्म करता नित्यनेमाने बोधिसत्व लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं सुद्धा आपण वाचन करतो। आपल्या संस्काराला अनुसरून या सकाळच्या प्रहरी आपल्या मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी आनापानसती विपश्यना भावना करून सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनंत असं पुण्य आपण संपादन केलं आहे। तथागतांचा सद्धम्म मानवी मनातील सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी सहाय्यक ठरणारा आहे। भगवंताने वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून अनेक प्रकारचे उपदेश दिलेले आहेत। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, आपणा सर्वांच्या सुखासाठी, आपणा सर्वांच्या कल्याणासाठी धम्मपदातील एका छोट्या गाथेच्या द्वारा उपदेश देण्याचा प्रयत्न करतो। धम्मपदामध्ये भगवंत असे म्हणतात, अपमादरतो भिक्खू पमादे भयदस्सिवा अबब्बो परिहानाय निबानसेव संतिके। अर्थात जो मनुष्य या संसारामध्ये अप्रमादपूर्वक जीवन जगत असतो, विशेष रूपाने भिक्षूंचा उल्लेख भगवंताने केला आहे की जो भिक्षू जीवन जगत असताना अप्रमादपूर्वक जीवन जगतो, किंवा संसारामध्ये जो मनुष्य सुखाची अपेक्षा करतो तो मनुष्य जर अप्रमादपूर्वक जीवन जगत असेल तर भगवंत असे म्हणतात की तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ सुखाला प्राप्त होत असतो। अप्रमाद म्हणजे आळस रहित जीवन, प्रमाद म्हणजे आळस, कारण आळसाने युक्त
जर मनुष्य जीवन जगत असेल, प्रमादामध्ये राहून जर मनुष्य जीवन जगत असेल, तर तो कोणत्याही प्रकारचं सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकत नाही. आणि त्यामुळे अप्रमादपूर्वक म्हणजे आळसरहित आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आळस दोन प्रकारचे आहे, शारीरिक आळस आणि मानसिक आळस. कधी कधी शरीर सुद्धा आपलं म्हणजे थकलेलं असतं आणि मन सुद्धा थकलेलं असतं. शरीर आणि मन जेव्हा दोन्ही गोष्टी थकलेल्या असतात तेव्हा मनुष्य कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म करू शकत नाही, पुण्यकर्म करू शकत नाही. आणि शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत उल्हासपूर्वक, आल्हाददायक आणि प्रमाद रहित आपलं चित्त असलं पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारे जीवन जगणारा मनुष्य जो की अप्रमादरहित जीवन जगत आहे, तर त्या मनुष्याची कधीही हानी होत नाही, त्या मनुष्याचं कधीही पतन होत नाही, तो मनुष्य कधीही दुःखाला प्राप्त होऊ शकत नाही. कारण जागरूक असणारा मनुष्य सदा सर्व काळ आपण जागरूक असावं असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि जे जे लोक सदा सर्व काळ जागरूक असतात तर ते मनुष्य, ते लोक आपल्या जीवनामध्ये कधीही दुःखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि अशा प्रकारचा प्रमादरहित अवस्थेने जीवन जगणारा जो काही साधक असेल, जो काही भिक्षू असेल किंवा कुशल मार्गाने जीवन जगणारा जो काही व्यक्ती असेल, तर भगवंत असे म्हणतात की त्याचं पतन कधीच होऊ शकत नाही. आणि तो तर निर्वाणगामी मार्गाचा पथिक आहे. तो मनुष्य निर्वाणगामी मार्गाने जाणारा पथिक आहे, कारण तो जागरूक आहे. सदा सर्व काळ तो जागरूकतेने जीवन जगत आहे. आणि ज्या मनुष्याला सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करायची आहे, तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचा मनुष्य अत्यंत अल्प इच्छाधारी असावा. ऐक ना, इच्छा अत्यंत अल्प असल्या पाहिजे. कारण जो मनुष्य जागरूक आहे, जो मनुष्य प्रमादरहित जीवन जगतो, तर त्या मनुष्याच्या इच्छा फार कमी असतात. म्हणजे जेवढं जीवन जगण्यासाठी आपल्याला आवश्यक असतं, ऐक ना, संतुष्टी परमं धनं असं भगवंत म्हणतात. ऐक ना, एका बुद्ध वचनामध्ये भगवंताने असं म्हटलं आहे, आरोग्य परमा लाभा, विसासा परमा याती, संतुष्टी परमं धनं, निब्बानं परमं सुखं. म्हणजे संतुष्टी परमं धनं, संतुष्ट राहणे, समाधानी राहणे हे आपल्या जीवनातलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं कर्म आहे. मग संतुष्ट कसं राहिलं पाहिजे की जे काही आपल्याकडे आहे, जसं काही आपल्याकडे आहे, तर त्या सर्व प्रकारच्या सुखसुविधेमध्ये आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्याला अल्पसंतुष्टता असं म्हटलं आहे. परंतु कारण अल्पसंतुष्टता जर आपल्या मध्ये असेल, तर ज्याला लोभ आपण म्हणतो, ज्याला तृष्णा आपण म्हणतो, तर त्या तृष्णा अधिक आपल्या वाढू शकत नाही. भगवंताच्या काळामध्ये एक छोटंसं उदाहरण या गाथेला अनुसरून आपल्याला श्रवण करायला मिळेल. श्रावस्ती मधला प्रसंग आहे. श्रावस्तीच्या बाजूलाच एक छोट्याशा ग्राममध्ये, ज्याला निगमवासी असं म्हटलं आहे, छोट्याशा ग्राममध्ये एक 30 स्थवीर नावाचा तरुण युवक असतो. आणि मग तो भगवंताचा उपदेश श्रवण करतो. आणि भगवंताचा उपदेश श्रवण केल्यानंतर भगवंताकडून प्रवज्या ग्रहण करतो, उपसंपदा ग्रहण करतो आणि भगवंताकडून कर्मस्थान घेत असतो. म्हणजे भिक्षू जे जे उपासक भिक्षू बनत होते, तर भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताकडून एक कर्मस्थान घ्यायचे. कर्मस्थान म्हणजे आधार, एक जीवनाचा आधार. मग एक कर्मस्थान घेत असत आणि मग आपापल्या परीने ध्यान मनन चिंतन करून दुःखमुक्तीच्या अवस्थेकडे जात असत. तर 30 स्थवीर सुद्धा भगवंताकडून कर्मस्थान घेत असतो. आणि आपल्या निगमवासीमध्ये म्हणजे आपल्या ग्राममध्ये, त्यांचं जे काही गाव आहे जिथे त्यांचा जन्म झाला, तर त्याच परिसरामध्ये त्यांचे जे काही अपतेष्ट असतात, त्या अपतेष्टाकडे तो भिक्षाटन करत असे. आणि अपतेष्टाकडे भिक्षाटन करून जेवढं काही भोजन मिळत असे, तर तो भोजन ग्रहण करे. आणि भोजन ग्रहण केल्यानंतर आपलं ध्यान मनन चिंतन करण्यामध्ये संपूर्ण वेळ घालवत असे. तो अन्य कुठेही फिरत नसे, म्हणजे अन्य कुठेही ठिकाणी जात नसे. आणि अशा प्रकारचं कर्म असल्यामुळे एवढंच नव्हे, तर अनाथ पिंडकाचं ते दान, म्हणजे अनाथ पिंडकाकडे नित्य नेमाने दान कर्म असायचं. माता विशाखाकडे नित्य नेमाने दान कर्म असायचं. प्रसंजिताकडे नित्य नेमाने, राजा बिंबिसाराकडे नित्य नेमाने.
या दानामध्ये तो सहभागी होत नसे. ऐक ना, अनाथपिंडकाकडे दररोज 2000 भिक्षू भोजन ग्रहण करत असत. माता विशाखाकडे सुद्धा 2000 भिक्षू दररोज ग्रहण करत असत. त्यानंतर राजा प्रशिताकडे 500 भिक्षू दररोज भोजन ग्रहण करत असत. बिंबिसाराकडे सुद्धा अनेक भिक्षू दररोज भोजन ग्रहण करत असत. म्हणजे एवढंच नव्हे तर राजा प्रसेनजिताने मल्लिका राणीच्या सहाय्याने जे अदृश्य दान केलं होतं, त्या अदृश्य दानामध्ये, महादानामध्ये सुद्धा हा 30 स्थवीर सहभागी होत नसे. मग साहजिकच आहे की एखादा भिक्षू प्रसिद्ध आहे, कारण तो अल्प इच्छेधारी म्हणून प्रसिद्ध होता. त्या परिसरामध्ये तो अत्यंत फेमस होता आणि प्रसिद्ध असल्या कारणाने, कारण तो अल्पसंतुष्ट होता, जेवढं काही दिलं असेल तेवढंच तो ग्रहण करत होता. जे काही रुख सुख असेल, म्हणजे जसं पात्रामध्ये दिलेलं भोजन आहे अगदी तशा प्रकारचं तो ग्रहण करत होता. आणि अल्पसंतुष्ट भिक्षू म्हणून त्याची त्या परिसरामध्ये ख्याती होती. आणि मग अन्य भिक्षूंना मात्र ती काही गोष्ट आवडली नाही. आणि मग भिक्षू भगवंताकडे जातात आणि भगवंताला म्हणतात की भगवान, हा 30 स्थवीर म्हणजे कोणत्याही प्रकारे संघामध्ये येत नाही, कोणत्याही प्रकारे महादानामध्ये येत नाही. भगवान, हा आपल्या आप्तेष्टाकडे भोजनासाठी जातो, आपल्या नातेवाईकांकडेच भोजनासाठी जातो. भगवान, हा भिक्षू झाल्यानंतर सुद्धा याची आपल्या परिवाराच्या प्रती, आपल्या आप्तेष्टांच्या प्रती, आपल्या नातेवाईकांच्या प्रती जी आसक्ती आहे, ती आसक्ती मात्र कमी झालेली नाही आहे. कारण याची जर आपल्या परिवाराच्या प्रती आसक्ती कमी झाली असती तर हा महादानामध्ये सहभागी झाला असता, हा अन्य ठिकाणी भोजनासाठी आला असता किंवा अन्य ठिकाणी हा गेला असता. परंतु ज्या परिसरामध्ये हा प्रवर्तित झाला आहे त्याच परिसरामध्ये हा वास्तव्य करतो, आपल्या नातेवाईकाकडेच तो भोजनाला जातो, अन्य कुठेही भोजनासाठी तो जात नाही आहे. भगवान, हा भिक्षू बनून सुद्धा याच्यामधला जो संसाराच्या प्रती असणारा लोभ आहे, आपल्या परिवाराच्या प्रती असणारा जो लोभ आहे, तो लोभ काही नष्ट झालेला नाही आहे, अशी तक्रार अन्य भिक्षू भगवंताकडे करत असतात. परंतु बुद्ध असतात, भगवंत असतात. भगवंत जाणतात की तिस हा अत्यंत संतुष्ट आहे. आणि एक प्रसंगी मग तो भगवंताकडे येतो. भगवंत त्याला विचारतात की तिस, तू अशा प्रकारचं जीवन का जगत आहे, तू केवळ आपल्या आप्तेष्टांकडे, नातेवाईकांकडेच का जात आहे. तेव्हा तिचा स्पष्टीकरण देतो, भगवान, मी माझ्या आप्तेष्टांकडे जरी भोजनासाठी जात असेल तरी भगवान, माझ्या परिवाराच्या प्रती, माझ्या नातेवाईकांच्या प्रती माझ्या मनामध्ये तीळ मात्र अंश सुद्धा लोभ नाही आहे. भगवान, मला जेवढं काही खायला मिळतं, म्हणजे माझ्या ज्या तृष्णा आहे, माझ्या तृष्णा पूर्ण होतील एवढंच भोजन मी ग्रहण करतो. माझं भोजन झाल्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त मला काहीही लागत नाही. भगवान, माझी कोणत्या प्रकारची आसक्ती नाही आहे. मी केवळ जीवन जगण्यासाठी जेवढं आवश्यकांना आहे तेवढंच आवश्यकांना मी ग्रहण करतो. याच्या व्यतिरिक्त माझ्या मनामध्ये कोणत्या प्रकारचा लोभ नाही आहे. भगवंत जाणतच होते, परंतु त्याच्या प्रती जी भावना भगवंताची होती किंवा त्याचं म्हणणं काय होतं हे भगवंत जाणून घेतात. तेव्हा भगवंत साधुवाद देतात. भगवंत साधुवाद देतात की साधू तिस, तू जे जीवन जगत आहे ते अत्यंत उपयुक्त असं जीवन आहे. भगवंत भिक्षूंना उद्देशून म्हणतो की भिक्षूंनो, तुम्ही अल्पसंतुष्ट असलं पाहिजे. म्हणजे अल्पसंतुष्ट म्हणजे जेवढं जे काही दिलेलं असेल त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे. म्हणजे संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भगवंत असे म्हणतात, जर तुम्हाला सुख प्राप्त करायचं असेल, ऐका, तुम्हाला जर सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर तुम्ही संतुष्ट राहिलं पाहिजे. कारण जेवढं कमी इच्छा आपल्या असतील तेवढं दुःख कमी असते, जेवढ्या अधिक इच्छा आपल्या असतील तेवढं दुःख अधिक असते. म्हणून आपल्या मनातील लोभाला जर आपल्याला नष्ट करायचं असेल, नाहीसं करायचं असेल तर आपण अल्प इच्छाधारी असलं पाहिजे. आणि भगवंत तिसाला साधुवाद देतात. आणि साधुवाद देत असताना भिक्षूंना उद्देशून भगवंत उपदेश करतात की भिक्षूंनो, ही जी परंपरा आहे ही बुद्ध शासनाची परंपरा आहे आणि या बुद्ध शासनाच्या परंपरेला तुम्ही टिकवलं पाहिजे. एक वेळचा प्रसंग आहे बघा. एक भिक्षू सायंकाळच्या प्रहरी म्हणजे येत असतो विहारामध्ये, जेतवनी विहारामध्ये. आणि पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं की भिक्षाटन केलं जायचं आणि भिक्षाटन केल्यानंतर भिक्षापात्रामध्ये खूप सारं भोजन येत असे
आणि पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे भोजन उरल्यानंतर काही भिक्षू मग संध्याकाळचं भोजन सुद्धा त्या पात्रातलं ग्रहण करत असत. तर एक वेळचा प्रसंग आहे, एका प्रसंगी एक भिक्षू म्हणजे सकाळचं भोजन ग्रहण करत असतो भिक्षापात्रामध्ये, आणि मग भोजन उरतं आणि भोजन उरल्यानंतर पुन्हा एक दुसरा भिक्षू संध्याकाळच्या प्रहरी येतो आणि मग तो भिक्षू त्यांना म्हणतो की बा हे जे भोजन उरलेलं आहे आपण भोजन ग्रहण करावं. आणि मग तो भिक्षू भोजन ग्रहण करत नाही. जे भिक्षू संध्याकाळ ते उरलेलं जे भोजन आहे तर ते ग्रहण करत नाही. मग पुन्हा ही घटना भगवंताकडे जाते आणि मग भगवंत भिक्षूंना साधुवाद देतात. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, ते भोजन वाया गेलं तरी चालेल. ते भोजन म्हणजे वाया जाऊ शकत नाही, कारण आपण जर ते भोजन बाहेर टाकलं असेल तर त्या भोजनाला पक्षी खाऊ शकतात, त्या भोजनाला अन्य प्राणी खाऊ शकतात. परंतु तुम्ही मात्र त्या भोजनाच्या प्रती असणारी जी तुमची लालसा आहे, तुमची जी आसक्ती आहे, तुमचा जो लोभ आहे, तो लोभ मात्र तुम्ही नष्ट केला पाहिजे. कारण त्या भोजनाच्या प्रती जर तुमची तृष्णा असते की हे भोजन उरलेलं आहे आणि मी पुन्हा ग्रहण केलं पाहिजे, तर ते मात्र चुकीचं होतं, ते विनयाला अनुसरून नव्हतं. म्हणजे भोजन भगवंत असे म्हणतात की जेवढ्या अल्प इच्छा, भोजनाचा उद्देश काय आहे? जिगच्छा परमा रोगा. भूक हा माणसाला लागलेला रोग आहे आणि त्या रोगावरती अन्न ही औषध आहे. भगवंत असे म्हणतात की सब्बे सत्ता आहार थिट्टिका. या संसारामधला प्रत्येक प्राणी हा आहारावरती अवलंबून आहे की ना. मनुष्य सुद्धा आहारावरती अवलंबून आहे, पक्षी सुद्धा आहारावरती अवलंबून आहे. एवढंच नव्हे तर झाडं झुडपं सुद्धा आहारावरती अवलंबून आहे की ना. झाडाला सुद्धा अन्न पाहिजे की नाही? झाडाला सुद्धा अन्न पाहिजे, झाडाला सुद्धा हवा पाहिजे, प्रकाश किरण पाहिजे. म्हणजे संपूर्ण म्हणजे या सृष्टीमध्ये जे जिवंतपणा ज्यांच्यामध्ये आहे तर ते सर्व काही अन्नावरती अवलंबून आहे. परंतु अन्न हे सुद्धा आपल्या तृष्णा नष्ट करण्यासाठी असावं. अधिकचं भोजन सुद्धा हानिकारक असते आहे की नाही. अधिकचं भोजन सुद्धा हानिकारक असते. भगवंत असे म्हणतात की आपल्या शरीराला जेवढं लागतं त्याच्या व्यतिरिक्त जर आपण खाल्लं असेल, ऐक ना, कधी कधी एखादा स्वादिष्ट पदार्थ असतो आणि स्वादिष्ट पदार्थ असल्यानंतर आपण अधिकचं जेवण करतो. दररोज जर समजा आपण 2 पोळ्या ग्रहण करत असेल आणि एखाद्या दिवशी जर समजा चांगली आपल्याकडे स्वादिष्ट अशी भाजी असेल तर आपण त्या दिवशी जर 3 पोळ्या किंवा 2.5 पोळ्या जर ग्रहण केल्या तर शरीराला तुमच्या गरज किती पोळ्यांची होती? 2च पोळ्यांची होती. त्याच्या व्यतिरिक्त जे तुम्ही खाल्लेलं आहे तर ते मात्र वेस्ट जातं. ते तुमच्या शरीर तुमचं ते ग्रहण करत नाही, कारण तुमच्या शरीराला तेवढ्याच अन्नाची आवश्यकता असते. म्हणजे भगवंत असे म्हणजे की ते वेस्ट आहे, ते तुम्ही का ग्रहण केलं आहे? कारण तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा तुमच्या प्रती त्याची जी आसक्ती होती, जो लोभ होता, त्या लोभासाठी तुम्ही ते अधिकचं ग्रहण केलेलं आहे. आणि भगवंत असे म्हणतात की अल्पसंतुष्ट आपण राहिलं पाहिजे. अल्पसंतुष्ट मध्ये महाकाश्यप भिक्खूंचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. महाकाश्यप म्हणते जे पिपली होते, अगोदर त्यांचं नाव पिपली होतं, तर ते अत्यंत गर्भश्रीमंत असतात. असं म्हटलं आहे की अनंत धनसंपदा त्यांच्याकडे असते आणि ती अनंत धनसंपदा ते दान करून भिक्षू बनत असतात. भिक्षू बनल्यानंतर जेव्हा त्यांच्या अंगावरती लाख मोलाचं अत्यंत सुंदर असं वस्त्र असते, भगवंताचे जेव्हा पहिल्यांदा ते भेट घेतात आणि भेट घेतल्यानंतर भगवंताला ते वंदन करतात. वंदन केल्यानंतर आपले गुरु आहेत भगवंत म्हणून ते आपली जी लाख मोलाची चादरी असते तर चादरी ती खाली टाकतात आणि मग भगवंत त्याच्यावरती बसतात. त्याच्यावरती बसल्यानंतर भगवंत म्हणतात की महाकाश्यप, तुझं हे जे वस्त्र आहे अत्यंत मुलायम आहे, अत्यंत ते मुलायम आहे, चांगल्या प्रतीचं आहे. महाकाश्यप अत्यंत हुशार असतात, बुद्धिमान असतात, ज्ञानी असतात. भगवंत ज्या अर्थी हे वस्त्र मुलायम आहे, चांगलं आहे असं म्हणतात, त्या अर्थी भगवंताला आपण हे दिलं पाहिजे अशी त्याच्या मनामध्ये भावना उत्पन्न होते आणि लगेच तो उठतो आणि भगवंताला ती चादरी दान करतो. तो म्हणतो की भगवान, याचा स्वीकार करावा, माझ्या जीवनामध्ये अनंत आणि असीमस याचं पुण्यकर्म होईल. तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाकाश्यप, मग तुम्ही काय ग्रहण करणार? कारण तुमच्या अंगावरचं हे वस्त्र आहे, जर तुम्ही हे मला दिलं तर तुम्ही काय ग्रहण करणार आहात? तेव्हा तो म्हणतो की भगवान, आपल्या अंगावर जी संघाटी आहे, आपल्या अंगावर जे वस्त्र आहे किंवा आपण जे वस्त्र वापरता भगवान, ते वस्त्र तुम्ही मला द्या. तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाकाश्यप,
हे वस्त्र अत्यंत जीर्ण झालेलं आहे, म्हणजे अत्यंत जीर्ण आहे, अनेक दिवसापासून याचा मी उपयोग करतो, तर हे वस्त्र तुम्ही कसं काय वापरणार? तो म्हणतो की भगवान, आपण फक्त द्यावं ते मी वापरतो. आणि भगवंत स्वतःचं वस्त्र महाकाश्यप भिक्षूंना देतात आणि महाकाश्यपांचं मुलायम वस्त्र भगवंत घेत असतात. तर तेव्हापासून, म्हणजे जेव्हापासून भगवंताने त्यांना ते वस्त्र दिलं, तर ते वस्त्र म्हणजे तशाच प्रकारचं वस्त्र किंवा त्यालाच पासुकुलिक वस्त्र असं म्हटलं आहे. ऐक ना, पासुकुलिक म्हणजे जसं वस्त्र असतं, आता जसं माझ्या अंगावरती हे वस्त्र आहे, मग हे वस्त्र जर समजा मी ग्रहण केलं, मग इथे कुठे जर समजा हे वस्त्र फाटलं, तर त्या फाटलेल्या वस्त्राला मग तिथे दुसरं वस्त्र जोडायचं, मग पुन्हा फाटलं तर त्याला ते जोडायचं, पुन्हा फाटलं तर त्याला जोडायचं. म्हणजे अशा प्रकारे ठिगळाने जे बनवून वस्त्र असतं, किंवा नवीन जरी बनवायचं असेल आपल्याला, तरी वेगवेगळ्या वस्त्राचं आपण ते बनवू शकतो. कारण पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं की स्मशानामध्ये प्रेताला गुंडाळलेला कपडा असेल, त्याच्यानंतर गर्भवती स्त्रीने वापरून फेकून दिलेला कपडा असेल, किंवा कुड्या कचऱ्यावरती पडलेले कपडे असतील, तर ते वस्त्र एकत्र करून भिक्षू त्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ करत असत, त्याला कलर देत असत आणि मग त्याला ते वापरत असत, ज्याला पासुकुलिक चिवर असं म्हटलं जातं. तर मग तेव्हापासून 150 वर्षापर्यंत महाकाश्यप 150 वर्षापर्यंत जीवन जगत असतात. तर भगवंताने दिलेलं जे पहिलं वस्त्र आहे, अगदी तसंच वस्त्र 150 वर्षापर्यंत महाकाश्यप पंडितजी धारण करतात. आणि भगवंत संपूर्ण भिक्खू संघामध्ये महाकाश्यप पंडितांना अल्पसंतुष्ट भिक्षूंमध्ये त्यांची म्हणजे सर्व अग्रस्थान भगवंत त्यांना देत असतात. अल्पसंतुष्ट भोजनाच्या व्यतिरिक्त महाकाश्यप पंडितजी कोणत्याही प्रकारचं स्वीकार करत असत, म्हणजे काही वस्तू स्वीकार करतात. म्हणजे अल्पसंतुष्टता ही मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. किसा गौतमीच्या संदर्भामध्ये आपण उदाहरण बघतो की किसा गौतमी सुद्धा अल्पसंतुष्ट आणि रुक्ष चिवर घालण्यामध्ये अग्र होते. म्हणजे या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात, जेवढं तुम्ही अल्पसंतुष्ट राहसाल तेवढं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त होऊ शकते. कारण मानवी जीवन जर दुःख प्राप्त करत असेल किंवा मनुष्याच्या जीवनामध्ये जे दुःख निर्माण होत असेल, तर ते दुःख केवळ आणि केवळ आपल्या मनामध्ये असणारी जी तृष्णा आहे, आपल्या मनामध्ये असणारा जो लोभ आहे, तर त्या लोभाच्या आधाराने मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो. आणि आपण अप्रमादपूर्वक उत्साहपूर्वक आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण जोपर्यंत तृष्णा नष्ट करत नाही, तोपर्यंत वर्तमानकालीन आपलं जीवन आपण सुखपूर्वक जगू शकत नाही. आणि भगवंताचा हा सद्धम्म आपल्या मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी, आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या हे सर्व प्रकारचे विकार नष्ट करण्यासाठी भगवंताचा सद्धम्म आपल्याला सहाय्यक ठरतो. आणि भगवंताचा सद्धम्म हा प्रॅक्टिकली आहे, म्हणजे जोपर्यंत त्याचं आपण अनुसरण करत नाही, शील, समाधी आणि प्रज्ञा ह्या 3 गोष्टी अत्यंत प्रॅक्टिकल असाव्या. शीलाचं पालन तर आपण करावं, त्यानंतर समाधीचा अभ्यास सुद्धा आपण केला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण समाधीचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत जीवनाच्या प्रती असणारी जी सत्यता आहे, जी प्रज्ञा आहे, ती प्रज्ञा आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण अनंत असीम असं पुण्यकर्म करावं, अप्रमादपूर्वक आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. अत्यंत उद्योगी, अत्यंत उल्हासित आणि प्रमाद रहित आपण जीवन जगून आपल्या जीवनामध्ये जे काही सुख आहे, जे निब्बाणगामी सर्वश्रेष्ठ सुख भगवंताने सांगितलं आहे, ते निब्बाणगामी सर्वश्रेष्ठ सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.